पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत कोठडी शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्ता गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांची माहिती। स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणानंतर महिला आयोग ॲक्शन मोडवर रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत बैठक। तर बसस्थानकात महिलांसाठी चौकशी आणि सुरक्षा हेल्प डेस्क। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी। थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, घरी जाऊन खतम करू, केशव वैद्य नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली धमकी। प्रशांत कोरटकरला आज अटक होण्याची शक्यता। मध्य प्रदेशच्या बालाघाट येथे लपल्याची सूत्रांची माहिती। कोरटकरला अटक न झाल्यास मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत। माझ्या वक्तव्याचा विपर्यास, नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी चौथा आरोपी गजाआड। 122 कोटी रुपयांच्या अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणा लचमला खरं तर आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। राज्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार, राज्यातील सर्व महानगरपालिकांना आदेश। उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, किमान खरं तर 57 जण दबल्याची माहिती। 16 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। अखेर जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्या समझोता 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर झाला समेट। अवमान याचिका मागे घेण्याबाबत दोघेही तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।